नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज राज्यसेवा 2023 पूर्व परीक्षा इतिहास या विषयाचं विश्लेषण बघणार आहोत. ओके, जे की 4 जून 2023 रोजी एक्झाम झाली होती. ओके, महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता इतिहासाचे एकूण किती प्रश्न विचारले होते? इतिहासाचे 15 प्रश्न विचारले होते. या 15 प्रश्नाचं थोडक्यात आपण विश्लेषण बघू. चला तर मग पहिला प्रश्न बघू. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? बघा, 4 नावे दिली आणि त्याच्यापैकी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, म गो रानडे. 2 नंबर आहे डॉक्टर R.G. भांडारकर. 3 नंबर न्यायमूर्ती के.टी. तेलंग आणि 4 नंबर बापू हरी शिंदे. तर याचं योग्य पर्याय बघा, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. हे 3 होते, रानडे, भांडारकर आणि तेलंग. बघा, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनची काय केली? स्थापना केली होती. आता ही रमाबाई असोसिएशन कुठं होतं? अमेरिकेला होती. ओके, याला सल्ला देण्यासाठी आता हे शारदा सदन होतं. शारदा सदनला सल्ला देत होते. शारदा सदनची स्थापना कधी झाली? शारदा सदनची स्थापना 1989 साली केली. कोणी केली? पंडिता रमाबाईंनी केली. आता शारदा सदनच्या अगोदर आर्य महिला समाज स्थापन केला होता. काय? आर्य महिला समाज कधी स्थापन केला होता? 1982 साली. कोणी? पंडिता रमाबाई यांनीच. त्याच्यानंतर हंटर कमिशनला साक्ष दिली होती शिक्षणाविषयी. कधी दिली होती? 1983ला हंटर कमिशनला साक्ष. आणि 1919ला पंडिता रमाबाईंना काय दिलं होतं? कैसरी हिंद दिलं होतं. 1919ला काय दिलं होतं? कैसरी हिंद हा एक पुरस्कार आहे, इंग्रज सरकारने दिला होता. त्यांचे 2 पुस्तकं महत्त्वाची आहेत बघा. कोणती 2 पुस्तकं आहेत? एक आहे स्त्री धर्मनीती. तुम्ही वाटल्यास शॉर्टकटमध्ये एका याच्यावर तुमच्याकडे जर हार्ड कॉपी असेल तर लिहून घ्या, किंवा तुम्हाला एक प्रश्नाचं स्वरूप समजून जाईल. त्याच्यानंतर माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र आहे. कोणाचं? पंडिता रमाबाईचं. ओके, असा हा प्रश्न होता की सल्लागार मंडळात कोण होतं. बघा, हे 3 पर्याय येतं. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो? इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी दिला? बघा, पर्याय आहेत राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. बघा, याचं योग्य उत्तर आहे फायनल कीनुसार राजश्री शाहू महाराज. बऱ्याच जणाला काय वाटतं? आंबेडकर वाटतं. ओके, पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश केला होता 1918 साली मुंबईतील कोणाला? मुंबईतील कामगारांना. आता कोणी केला होता? तर त्याचं योग्य उत्तर काय? राजश्री शाहू महाराज. बघा, राजश्री शाहू महाराजांच्या बघा आयुष्यातील 1900 बघा ते वेदोक्त प्रकरण होतं बघा 1989 साली घडलेलं. ते एक महत्त्वाचं आहे. 1889 साली घडलेलं. ओके, ते वेदोक्त प्रकरण. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाज महात्मा फुलेचा वेगळा आहे आणि यांचा वेगळा आहे. 1911 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. कोणाच्या प्रेरणेने? शाहू महाराजांच्या प्रेरणेने. त्याचे अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव काय होते? अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आर्य समाजाची शाखा सुद्धा कोणी सुरू केली होती? यांनीच. आर्य समाज हा वेगळा समाज आहे, 1918 साली सुरू केलेला. ओके, त्याच्यानंतर कुलकर्णी वतने नष्ट केली. कधी केली? 1918 सालीच केली होती. त्याच्यानंतर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा सुद्धा 1917ला शाहू महाराज यांनीच केला होता. ओके, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज काय करा? सबस्क्राईब करून घ्या. आपलं लेक्चर हे जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही काय करा? लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. बघा, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 3 आहे ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त मिळवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता याचं योग्य उत्तर आहे. योग्य उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. काय योग्य उत्तर? मी तुम्हाला सांगतो. योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेराव. कुठं काय त्याला? कृष्णराव भालेकर सुद्धा म्हणलेलं आहे.
भालेराव नाही, भालेकर, कृष्णाजी भालेकर. बघा यांनी काय केलं, ब्राह्मणेतर पत्रकारितेची काय केली, मुहूर्तमेढ रोवली. आणि चिपळूणकर होते ते नेहमी काय करत होते, महात्मा फुले यांवर काय करत होते, टीका करत होते. तर त्यांच्यावर बचाव करण्यासाठी किंवा महात्मा ज्योतिराव फुलेने जे काही कार्य केले त्यांचे त्यांच्या समर्थनार्थ काय केलं, कृष्णाजी भालेकर यांनी वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणतं वृत्तपत्र होतं ते बघा, लक्षात घ्या. 1977ला सुरू केलं होतं त्यांनी. कोणतं होतं, त्याचं नाव होतं दीनबंधू. जानेवारी 1977ला दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कुठून, पुणे इथून. मात्र 9 मे 1980 साली ते बंद पडलं आणि ते काय झालं, मुंबईमधूनच नाम लोखंडे यांनी काय केलं, हेच दीनबंधू हे वृत्तपत्र काय केलं, सुरू केलं. त्याच्यानंतर 1997ला लोखंडेचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर लक्ष्मण महादेव वाघमारे यांनी 1900 पर्यंत ते वृत्तपत्र सांभाळलं. ओके, 1900पर्यंत. त्याच्यानंतर 1905 साली ते नंतर बंद पडलं. पण 1905 साली वासुदेव बिर्जे यांनी काय केलं, हे वृत्तपत्र मुंबईवरून सुरू केलं. कोणतं, तेच दीनबंधू वृत्तपत्र. वासुदेव बिर्जे मुंबईवरून सुरू केलं. यांच्या मृत्यूनंतर, वासुदेव बिर्जे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्या काही पत्नी होत्या, कोण, तानुबाई बिर्जे यांनी काय केलं, हे दीनबंधू वृत्तपत्र त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं. पहिल्या महिला संपादक कोण होत्या, तानुबाई बिर्जे, पहिल्या महिला संपादक. लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्रातील नव्हे तर कुठलच्या, आता भारतातल्या पहिल्या महिला संपादक वृत्तपत्राच्या कोण होत्या, तानुबाई बिर्जे. लक्षात ठेवा. आज आहे काय, ब्राह्मणेतर पत्रकारिते मुहूर्त कोण रवली, कृष्णराव भालेकर यांनी. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा, प्राचीन भारताच्या इतिहासावर हा प्रश्न आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावर 2 ते 3 प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारलेले आहे. बघा, मालविकाग्नी मित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर काय टाकला, प्रकाश पडतो. याचे पर्याय तुम्ही काय करा, प्रश्न बघितला, थोडा व्हिडिओ स्टॉप करायचा आणि पर्याय वाचून घ्यायची आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. मी डायरेक्ट उत्तर सांगतो. बघा, याचं उत्तर आहे शुंग आणि विदर्भ घराणे. बघा, शुंग आणि विदर्भ घराणे हे काय नाटक आहे. हे कोणी लिहिलेलं नाटक आहे, हे नाटक लिहिलेले आहे कालिदास यांनी लिहिलेले. कोणी, कालिदासाचं नाटक आहे मालविकाग्नी मित्र. आता कोण होता, मालविका देशाची राजकुमारी होती आणि विदिशा देशाचा राजकुमार होता. विदिशा म्हणजे विदर्भ, तर इथलचा राजकुमार होता. यांच्या वैवाहिक संबंधावर म्हणजे यांच्या प्रेम कहाणी आहे त्यांची, तर त्यांच्या याच्यावर काय कालिदासनं मालविकाग्निमित्र हे नाटक लिहिलेले. ओके, शुंग घराणे जे या शुंग घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे, पुष्पमित्र शुंग. लक्षात ठेवा, पुष्पमित्र शुंग यांनी या घराण्याची स्थापना केलेली. ओके, प्राचीन भारताच्या याच्यावर हा एक प्रश्न होता. दुसरा एक विचारलेला होता, प्राचीन भारताच्या इतिहासावर वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे साधन काय होते. बघा, वैदिक काळात काय होते, निष्क, कृष्णाल आणि शतमान हे काय होते, विनिमयाचे माध्यम होते. एक लक्षात ठेवा, वैदिक काळात एक गण, श्रेणी हे काय नाही, म्हणजे हे नव्हते. काय होतं, पर्याय क्रमांक 1 काय होते, वैदिक काळात व्यापार विनिमयाचे साधन होते. बघा, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो, सेतू माधवराव पगडी यांच्या मते काय, नाथपंथातील कोणत्या संतांनी शाह रमझान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली, हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. तर कोणी इस्लाम धर्माची दीक्षा घेतली, महाराष्ट्रातील एक संत आहे, काय ना कोणतं नाव धारण करून, शाह रमझान. तर ते कोण आहे, त्यांचं नाव आहे कानिफनाथ यांनी काय केलं होतं, नाथपंथातील कानिफनाथ होते. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, इस्लाम धर्माची दीक्षा घेतली आणि शाह रमझान हे नाव धारण केले. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 विचारला होता. याच्यामध्ये सुरुवातीला सेटमध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन आले होते. बघा, योग्य कर्माने मांडणी करा, अशा इसवी सणावर. बघा, योग्य कर्माने मांडणी करा असे 2 प्रश्न होते इतिहासावर. आता काय होतं, आता याची कशी मांडणी करा. बघा, याचा पर्याय क्रमांक 3 योग्य. आता कोणतं, श्वेतपत्रिका कधी
1933 साली श्वेतपत्रिका. ओके. रॅमसे मॅकडोनल्डचा काय जाती निवडा प्रसिद्ध झाल्यानंतर श्वेतपत्रिका काय केली, जाहीर केली. त्याच्यानंतर पुणे करार कधी झाला, पुणे करार 1932 साली महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या दरम्यान झाला. ओके. त्याच्यानंतर नेहरू अहवाल कधीचा आहे, 1928चा. मोतीलाल नेहरू यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. ओके. त्याच्यानंतर धारासणा सत्याग्रह कधीचा आहे, 30चा. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 3 1928, त्याच्यानंतर 1930, त्याच्यानंतर 1932 आणि 1933 असं हे कालानुक्रमानुसार लावावं लागेल. महत्त्वाच्या घटना आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघू आपण काय म्हणतो. हे कोणाविषयी विधाने आलेली आहेत बघा, वेगवेगळी विधाने दिलेली. ते ह्याचं योग्य उत्तर सांगतो. याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी विधाने आहेत. काय काय म्हणतात ते, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओके, बजावली. कोणी, बाळशास्त्री जांभेकरांनी. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर काय केली, पाठ्यपुस्तके लिहिली. बाळशास्त्री जांभे. गणित आणि शास्त्रावर त्यांनी काय केलं, शून्यलब्धी हे महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांनी मराठी त्यांचे वेगवेगळे बरेच पुस्तके आहेत, तर ते शून्यलब्धी इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. केशवराव भवाळकरांनी कोणाचे चरित्र लिहिले, बाळशास्त्री जांभेकर. बघा पुढं प्रश्न असाच फिरून विचारू शकतात. काय मग शून्यलब्धी पुस्तक कोणाचं बाळशास्त्री जांभेकर ऑनलाईनरमध्ये विचारू शकतात. किंवा केशवराव भवाळकरांनी कोणाचं चरित्र लिहिलं, बाळशास्त्री जांभेकर. किंवा असं विचारताना प्रश्न, बाळशास्त्री जांभेकरांचं चरित्र कोणी लिहिलं, केशवराव भवाळकरांनी लिहिलं. ओके. अशा उलटसुलट प्रश्न विचारू शकतात पुढच्या प्रश्नामध्ये. बघा पुढचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालानुक्रमाने जोड्या लावा. हा एक प्रश्न होता. ह्याचं योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर आहे 2. बघा कोणकोणते, पुणे सार्वजनिक सभा कधी स्थापन झालेली, 1870ला. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885ला स्थापना झालेली. त्याच्यानंतर मद्रास महाजन सभा 1884ला झालेली आहे. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन 1876ला झाले. ओके. बघा 1 नंबरला अ 1870, त्याच्यानंतर ड काय 1870, त्याच्यानंतर 76, त्याच्यानंतर क तर कोणते 1884 मद्रास महाजन सभा आणि 85ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके. असा कालानुक्रम या संघटनांचा विचारला होता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला. मी तुम्हाला सांगितलं काय, व्हिडिओ स्टॉप करा, पर्याय पूर्ण वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगायला होते. व्हिडिओ लेक्चर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, एवढंच आवर्जून तुम्ही. ओके. आणि आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट. काय योग्य उत्तर, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. हा साबरमती करार झाला होता. कोणी, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांची एक समितीने काय करायचं, जे मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांची काय करायची, निश्चिती करायची. ओके. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 15 प्रश्न विचारलेले होते, आपण 15 प्रश्न बघणार आहोत इतिहासाचे. बघा 1934 साली 34मध्ये कर्षक संगम, 1934मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. ते बघा शेतकरी संघटनेविषयी एकतरी प्रश्न असतो, तर कोणत्या प्रांतात, केरळ प्रांतात. उत्तर काय, केरळ. कोणती, कर्षक संगम ही काय होती, एक शेतकरी संघटना होती. तुम्हाला काय प्रश्न पुढे चुन विचारतात, कर्षक संगमची स्थापना कधी झाली, 1934ला झाली. ओके. ही कुठली संघटना आहे, केरळची. कशा संबंधित, कर्षक संगम, शेतकरी संघटना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा अशी कोणी केला. बघा दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे काय केले, कोणी केले. तर काय पर्याय उत्तर आहे त्याचं, पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर या दोघांनी काय केलं, दांडी यात्रेचा उल्लेख काय केला, रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा केला. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13. बघा आहे, खालीलपैकी विधाने कोणासंदर्भात आहे. तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा, वाचून घ्या पर्याय आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी उत्तर डायरेक्ट सांगतो. काय आहे उत्तर याचं, अकबर. आता काय काय आहे, धर्माची राजकारणापासून फारकत कोणी घेतली, अकबर यांनी केली. ओके. धर्म आणि राजकारण वेगवेगळे अकबरांनी सांगितलं. सती जाण्यापासून शूर स्त्रियाबाबत अलिप्ततेचे धोरण
बघा, सती जाण्यापासून प्रयत्न अकबराने सुद्धा केले होते. तुम्हाला माहिती आहे 1829 साली राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांनी काय लॉर्ड बेंटिंक यांनी सतीबंदीचा कायदा केला. पण त्याच्या अगोदरच अकबरानं काय केलं होतं, प्रयत्न केले होते. ओके, त्यासाठी बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे हे अकबरानं कार्य केलं. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा त्यांनी केला. ओके, कोण? अकबर. महत्त्वाची माहिती. बघा, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारला होता, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला, कारण त्याचं कारण विचारलं आहे. बघा, खानदेशात जे काही भिल्ल होते त्यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला आहे, त्याचे कारण. याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला. काय योग्य उत्तर? योग्य उत्तर 3 आहे. तिन्ही पण विधाने बरोबर आहे. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना काय मिळाली? प्रेरणा मिळाली. कुठं उठाव झाले होते? उत्तर भारतात. त्याच्यामुळे सातपुडा पर्वतात जे काही आपले भिल्ल होते त्यांना काय मिळाली? उठाव करण्याची प्रेरणा मिळाली. 1857चा उठाव झाला. याचा फायदा घेऊन कोण? भागोजी नाईक भिल्लांचे नेते होते आणि काजीसिंग नाईक यांनी काय केलं? उठावात सामील झाले 1857मध्ये. भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक. आणि काजीसिंग नाईक आणि त्याच्या सहकार्याने काय केलं? सरकारी खजिना आणि पोस्ट जाळले. म्हणून काय झालं? इंग्रजांच्या विरोधात खानदेशातील भिल्ल काय केला त्यांनी? भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी काय केलं? होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. ॲनी बेझंट यांनी. बघा, कोणते वृत्तपत्र होतं ते? ते होते 2, न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट का टेलिग्राम. याचं पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. हे कोणाचे वृत्तपत्र आहेत? हे आहेत ॲनी बेझंट यांचे वृत्तपत्र आहेत. होम रूल चळवळीबद्दलचे विचार त्यांनी काय केले? या वृत्तपत्रातून मांडले. ओके, आपण 15 प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. यापुढेही आपण राज्यसेवाची सर्व ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत वेगवेगळ्या विषयाचं विश्लेषण बघणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि आवडला असेल लेक्चर तर मित्रांना पाठवा. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.